नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य गुरुकुल डोंबिवली. इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2. मी सौ सुलोचना गोरे चौधरी. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 10 शर्तीने खिंड लढवली या पाठाचा भाग 1 पाहिला. त्यामध्ये आपण पन्हाळा जिंकला आणि आदिलशहा चिडला, पन्हाळगडचा वेढा, शिवराय वेढ्यातून बाहेर या 3 पाठ्यमुद्द्यांचा अभ्यास केला. त्यापुढील पाठ्यमुद्द्यांचा अभ्यास आज आपण पाठ क्रमांक 10 शर्तीने खिंड लढवली भाग 2 या व्हिडिओत पाहूया. बाजीप्रभूचा बाणेदारपणा. चौताळलेल्या सिद्धीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायांना वाटले आता विशाळगड गाठणे कठीण. ते बाजीप्रभूला म्हणाले, बाजी, वेळ आणीबाणीची आहे. पुढील वाट चढणीची. मागे शत्रू पाठीवर. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला उलटून तोंड देऊया. शिवरायांच्या मनातील घालमेल बाजीप्रभूंनी ओळखली. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. शिवरायांचे जीवित धोक्याचे होते. सारे स्वराज्य धोक्याचे होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो. महाराज, मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर दुसरा मिळेल, पण स्वराज्याला शिवाजी महाराजांची गरज आहे. गनिमांची संख्या अफाट आहे. आपण थोडे आहोत. येथे आपला निभाव लागणार नाही. तुम्ही येथे थांबू नका. आम्ही खिंड रोखून धरतो. गनिमाला आम्ही येथेच थोपवून धरू. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही येथे शत्रूला अडवून धरू. तुम्ही निर्धास्तपणे जा. बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. बघा मुलांनो, काय झालेलं आहे की आता पाठलाग करत सिद्धी मसवदचं सैन्य काय तर शिवरायांच्या मागोमाग येत आलेलं आहे आणि त्यांनी शिवरायांना पांढरपाणी ओढ्याजवळ घातलेलं आहे. आता काय झालेलं आहे की चौताळलेला सैनिक खिंडीकडे दौडत येत आहे, वेगाने येत आहे. हे पाहून शिवराय म्हणाले, आता विशाळगड गाठणंसुद्धा कठीण आहे. काळ फार कठीण आहे आणि पुढील वाट कशी आहे, विशाळगड गाठण्यासाठी वाट कशी आहे, चढणीची आहे. म्हणून आता विशाळगड आता आपल्या हाती लागत नाही. आपण काय करू, चला शत्रूला काय करू, तोंड देऊया. पण शिवरायांच्या मनात काय चाललं होतं, घालमेल होत होती त्यांची. आणि ही घालमेल कोणी ओळखली तर बाजीप्रभू देशपांडे यांनी ओळखले. आणि ते शिवरायांना काय म्हणाले, महाराज, तुम्ही थोडे सैनिक घेऊन गडाकडे चला. मी काय करतो, उरलेल्या सैनिकासह मी खिंडीत उभा राहतो. मी मरेन पण शत्रूला काय देणार नाही, खिंड चढू देणार नाही. एक बाजी गेला तर चालेल, पण स्वराज्याला तुमची म्हणजे शिवाजी महाराज तुमची काय आहे, गरज आहे. आणि आपल्याकडे शत्रू सैनिक अफाट आहे आणि त्यांना लढा देण्यासाठी तुमची काय आहे, खूप गरज आहे. तुम्ही काय करा, थोड्या सैनिकासह पुढे चला. मी काय करतो, शत्रूला खिंडीत अडवून धरतो. आणि ही सगळी स्वामीभक्ती पाहून शिवरायांना काय झालं, त्यांचं मन गहिवरून आलेलं आहे. बाजीप्रभूसारखा मोहरा इरेला घालणे त्यांच्या जीवावर आले होते, पण त्यांना स्वराज्याचे ध्येय गाठायचे होते. त्यांनी मन आवरले. शिवराय बाजीला प्रेमाने भेटले व म्हणाले, आम्ही गडावर जातो. तेथे पोचतात तोफांचे आवाज होते. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून या. बघा, शिवरायांनी काय केलं की बाजीप्रभूंची म्हणजे ही स्वामीभक्ती पाहून त्यांना गहिवरले ते. आणि ते म्हणाले बाजीप्रभूंना की त्यांनी काय घेतलं, त्यांना प्रेमभराने मिठी मारलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितले शिवरायांनी बाजीप्रभूला की आम्ही गडावर जातो आणि ती गडावर पोचता क्षणी काय करतो, तोफांचे आवाज होतील, त्यावेळेस तुम्ही काय करा, ताबडतोब ती खिंड सोडून तुम्हीसुद्धा काय गडावर निघून या. बाजीने शत्रूला रोखले. बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लावून मुजरा केला आणि मग त्यांनी आपल्या हातात समशेर घेतली आणि ती खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या, त्यांना जागा नेमून दिल्या.
मावळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी तयारीने उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्या शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आली. शत्रू खिंडीकडे आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला, बहादूर मर्दानो, हुशार, जीव गेला तरी जागा सोडू नका, गनिमांना खिंड चढू देऊ नका. बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे ठाकले. खिंडीतील वाट बिकट व नागमोडी होती. एक वेळा 3-4 माणसे कशीबशी वर चढू शकत. तिकडे शिवराय विशाळगडाकडे वाऱ्यासारखे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोचण्यासाठी शिवरायांना 1.5 ते 2 तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम फत्ते होणार होते. बघा मुलांनो, काय झालेलं आता, जी खिंड आहे ती काय आहे, तिथे येणाऱ्या शत्रू सैनिकांना रोखून धरायचं काम बाजीप्रभूंना होतं. आता शिवराय काय केले, शिवराय विशाळगडाकडे निघाले आणि जेव्हा शिवराय विशाळगडाकडे निघाले त्यावेळेस बाजीप्रभूंनी त्यांना पाठमोऱ्या मूर्तीलाच मागून काय लवून मुजरा केला आणि त्यांनी आपल्या हातात तलवार घेतली. समशेर म्हणजेच मुलांनो तलवार, आणि ते खिंडीच्या तोंडाला उभा राहिले. मावळ्यांच्या छोट्या छोट्या तुकड्या केल्या, म्हणजे आपण म्हणतो ना 10-10 जणांचा एक गट, तसं अशा छोट्या तुकड्या करून त्यांना जागा नेमून दिल्या आणि त्यांना सांगितलं काय आपल्याकडे तर काय नाही आता लढायला, आपल्याकडे जास्त शस्त्र नाही आहेत, मग तुम्ही काय करा, दगडगोटे हातात घेऊन तयार राहा. आणि जेव्हा शत्रू सैनिकांचा आवाज आला त्यावेळेस म्हणाले, बहादूर मर्दांनो, तुम्ही हुशार, तयार राहा, जीव गेला तरी जागा सोडू नका आणि गनिमांना खिंड चढू देऊ नका. आणि त्यांचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून सगळे उभे ठाकले. आणि ती मात्र खिंडीची जी वाट होती तिथून मात्र ती कशी होती, नागमोडी होती आणि तिथून एका वेळेस 2 ते 3च जण आतमध्ये जाऊ शकत होते. आणि शिवरायांना विशाळगडापर्यंत पोचायचं होतं आणि विशाळगड पोचण्यासाठी शिवरायांना 2 ते 3 तास लागणार. 2 तास तरी हवेच होते, 1.5 ते 2 तास हवे होते. आणि त्यामुळे तेवढा वेळ जर बाजीप्रभूंनी खिंडीत शत्रू सैन्याला रोखून धरलं तर शिवरायांचं काम कसं होणार होतं, फत्ते होणार होतं. खिंडीतील झुंज. आता इकडे खिंडीत शर्तीची झुंज सुरू झाली. शत्रू खिंड चढू लागला. शत्रूची पहिली तुकडी खिंडीवर येऊन धडकली. मावळ्यांनी शत्रूंवर दगडांचा वर्षाव सुरू केला. दगडधोंडाचा मारा करण्यात मावळे पटाईत. त्यांनी सराईतपणे हाणामारी सुरू केली. शिवरायांच्या मावळ्यांनी कित्येक गनिमांना टिपले, कित्येकांची डोकी फोडली. पहिली तुकडी नामोहरम झाली, मागे हटली. पुन्हा दुसरी तुकडी नेटाने खिंड चढू लागली. बाजीप्रभू ओरडला, हाना, मारा. मावळ्यांना स्फुरण चढले. हर हर महादेव अशी गर्जना करत ते शत्रूवर तुटून पडले. पुन्हा दगडांचा वर्षाव सुरू झाला. शत्रू धडाधड कोसळू लागला. बाजी बेहोश होऊन ओरडला, शाब्बास माझ्या पठ्ठ्यांनो, फेका आणि आणखी दगड, ठेचा गनिमांना, होऊ द्या जोराचा मारा, शाब्बास. तुमची दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला. तिकडे शिवराय विशाळगडाकडे घोडदौड करत होते. गडाचा पायथा जवळ येत होता. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. विशाळगडाच्या पायथ्याला अशीही शत्रूंचा वेढा होता. शिवरायांनी आपल्या निवडक साथीदारांसह शत्रूंच्या मोर्चावर हल्ला चढवला. शत्रूबरोबर झुंज देत शिवराय पुढे सरकले. ते आपल्या मावळ्यासह शत्रूची कोंडी फोडून विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते. बघा मुलांनो, काय झालेलं आहे आता, खरी काय म्हणतात ती खिंडीतली झुंज सुरू झाली होती आणि शत्रूंची पहिली तुकडी म्हणजे पहिली जी सैन्याची तुकडी होती ती येऊन खिंडीवर धडकली. आणि मग काय केलेलं आपल्या मावळ्यांनी जे काही दगड गोळा केले होते की नाही, त्यांचा शत्रू सैन्यावरती वर्षाव केला. आणि दगड मारण्यात आपले मावळे पटाईतच होते मुलांनो. आणि त्यांना काय त्यामुळे त्या मावळ्यांनी काय कित्येक गनिमांना टिपलं, कित्येक जणांची डोकी फोडली आणि पहिली तुकडी नामोहरम झाली. पहिली तुकडी संपली. आता दुसरी तुकडी नेटाने आली. पण आता बाजीप्रभूने ओरडले मोठ्याने की हाना, मारा. मग त्यामुळे काय झालं, हर हर महादेव अशी गर्जना केल्यावरती मावळ्यांना ते काय स्फूर्ती आली, त्यांच्यामध्ये जोश निर्माण झाला आणि पुन्हा मावळ्यांनी काय केला, दगडांचा वर्षाव सुरू केला. धडाधड शत्रू कोसळू लागले आणि अशा प्रकारे दुसरी तुकडीही काय झालेली आहे, तिचा पण निकाल लागलेला आहे. पण त्या वेळामध्ये काय शत्रू सैन्यासाठी लढण्यासाठी आपल्या बाजीप्रभूंनी काय केलेलं, आपल्या मावळ्यांना
बळ देण्यासाठी त्यांना शाब्बास असे काय प्रोत्साहन देत होते. त्यामुळे काय झालेलं आहे की प्रोत्साहन मिळाल्यामुळे काम करण्याची अजून आपल्याला काय होते, स्फूर्ती निर्माण होते. आणि अशा प्रकारे आम्ही पण तुम्ही चांगलं काम केल्यावरती छान शाब्बास म्हणतच असतो की नाही, म्हणून आपलं काम हे छानच करायचं असतं. आता शिवराय काले तिकडे विशाळगडाकडे गेले होते, ते चाललेच होते. आणि विशाळगडाच्या पायथ्याजवळही एक सैन्याची तुकडी होती. त्या जेव्हा शिवरायांनी काही निवडक सैन्य नेले होते की नाही आपल्याबरोबर, त्यांनी काय केले, त्या विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या शत्रूंचा वेढा होता की नाही, त्या शत्रूंवरती त्यांच्यावरती हल्ला चढवला आणि शत्रूबरोबर झुंज देऊन शिवराय पुढे सरकले. आणि आता विशाळगडाच्या माथ्याकडे धाव घेत होते शिवराय. बाजीचा पराक्रम. इकडे घोडखिंडीत शर्तीची झुंज अजूनही चालू होती. सिद्धी मसुद चिडला होता. त्याची 3री तुकडी खिंड चढू लागली. मराठ्यांनी शौर्याची शर्त केली. शत्रूने बाजीप्रभूवर हल्ला चढवला. बाजीला घेरले. बाजी द्वेषाने लढू लागला. त्याने पराक्रमाची शर्त केली. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला, पण तो मागे हटला नाही. त्याने मध्येच ओरडून मावळ्यांना सूचना दिली, मावळ्यांनो, शत्रूवर निकरांचा मारा केला. मावळ्यांनी शत्रूंवर निकरांचा मारा केला. शत्रू हटला. बाजीप्रभू घायाळ झाला होता. तरीही मावळ्यांनी झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. बघा मुलांनो, काय झालेलं आहे आता, काय जो सिद्धी मसुद होता तो चिडला, कारण त्याच्या 2 तुकड्या शत्रू हे काय झालेल्या आहेत, सैन्याच्या नामोहरम झाल्या होत्या, नष्ट झाल्या, म्हणजे नष्ट झाल्या होत्या. आणि त्याच्यामुळे काय, आता 3रीही तुकडी काय लढू लागली होती, खिंडीसाठी चढू लागली होती. आणि तिथे देखील आपल्या मराठ्यांनी काय केली, आपली शौर्याची शर्त केली. आणि काय केलेलं आहे, केल्यावरती आता शत्रूने काय केलं, बाजीप्रभूवरच हल्ला केला. आणि बाजीप्रभूही आपल्या रागाने असे मस्त लढत होते. आणि त्यांच्या अंगावरती कितीतरी जखमा झाल्या होत्या, अंगातून रक्त वाहू लागलं होतं. तरी पण मात्र त्यांनी मागे हटले नाही बाजीप्रभू. का तर काय, त्यांनी काय दिलं होतं, शिवरायांना वचन दिलं होतं काय, की मी शत्रूला खिंडीत रोखून धरेल, तुम्ही काय व्हा, निर्धास्तपणे पुढे जा. आणि त्या एका दिलेल्या वचनासाठी ते आपलं प्राणाचा विचारही केला नाही. आणि शेवटी बाजीप्रभू घायाळ झाले, तरी देखील ते आपल्या सैन्याला म्हणत होते की तुम्ही काय करा, तुम्ही लढा, असं ते सांगत होते, बजावत होते सैन्यांना. आणि आता त्यांचं लक्ष बाजीप्रभूंचं कोणाकडे लागलं होतं, तर तोफेच्या आवाजाकडे लागले होते. ती पावनखिंड. एवढ्यात तोफेचा आवाज कडाडला. तोफेचे आवाज धारातीर्थ कोसळलेल्या बाजीच्या कानी पडले. महाराज गडावर पोचले. मी माझी साखळी बजावली, आता मी सुखाने मरतो, असे म्हणून स्वामी भक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. ही वार्ता विशाळगडावर महाराजांना समजली. तेव्हा त्यांना मोठे दुःख झाले. ते म्हणाले, बाजीप्रभू देशपांडे स्वराज्यासाठी धारातीर्थ पडले. बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्त केली. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली, म्हणून या पावनखिंड या नावाने इतिहासात ती अमर झाली. धन्य ते वीर आणि धन्य धन्य तो बाजीप्रभू. आता बघा, तेवढ्यात काय झालं, तोफांचा आवाज आला आणि आवाज कानी पडताच बाजीप्रभू काय झालेले आहे, जमिनीवर कोसळलेले आहेत. आणि ते कोसळताना पण म्हटले, आता माझं काम संपलेलं आहे, मी माझं दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे, आता मी काय करतो, चुकाने मरतो. आणि जेव्हा बाजीप्रभूने प्राण सोडला आणि हे शिवाजी महाराजांना कळताच काय झालं, त्यांना फार दुःख झालेलं आहे. आणि हे काय झालेलं आहे, बाजीप्रभूसारख्या देशभक्त होते म्हणून त्यांच्यामुळे काय झालं, स्वराज्याचं एक पाऊल पुढे पडलेलं आहे. आणि त्यांच्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड काय झाली, पावन झाली, म्हणून त्या घोडखिंडीला नाव काय, पावनखिंड ही देण्यात आली.